श्री स्वामी समर्थ. चला तर मंडळी, आज पुन्हा एक नवीन छानसा व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करत आहे. आज छानसा एक मस्तपैकी दारात आपण पौर्णिमा आहे आज, त्यामुळे एक छानशी रांगोळी काढणार आहोत. तर दर तुम्ही अमावस्येला, पौर्णिमेला, शुक्रवारी अशापैकी दार स्वच्छ करून उंबरठा पुजून छानपैकी रांगोळी काढली की कसं मन प्रसन्न होतं. आणि रांगोळी ही एक अशी कला आहे ना की थोडक्यातनं आपण रांगोळीला मेडिटेशन म्हणू शकतो. आपलं मन एकाग्र होतं, मन शांत होतं. तर तुम्ही नक्की प्रयत्न करून बघा. याआधी पण मी असेच व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केलेले आहेत, तेही जाऊन बघा. तुम्हाला कसे वाटतात ते नक्की मला सांगत जा, कमेंट करत जा. तुम्हाला अजून कुठल्या पद्धतीचे व्हिडिओ बघायला आवडतील तेही मला कमेंट करून सांगा. आणि आज ही रांगोळी काढून तुमच्यासोबत शेअर करण्याच्या मागचा उद्देश असा आहे की मी एक 4 दिवसापूर्वी श्री स्वामी समर्थ यांची एक छानशी रांगोळी साकारली होती. तर त्याला तुमचा भरभरून खूप म्हणजे खूप जास्त प्रतिसाद मिळालेला आहे. आणि मला शक्य होईल तितक्या प्रत्येक कमेंट्सला उत्तर देण्याचा प्रयत्न केलेला आहे. पण तरीही माझ्याकडून राहिलेलं असू शकतं, कारण खूप जास्त कमेंट्स आलेत आणि इतके सुंदर कमेंट्स आलेत ना की ते वाचून माझं मन भरून आलेलं आहे. तर त्या प्रत्येक कमेंट्सचं उत्तर कदाचित सगळ्यांना शक्य होत नाही आहे देणं. त्यामुळे मी आज तुम्हाला सगळ्यांना थँक्यू म्हणण्यासाठी हा व्हिडिओ घेऊन आली आहे. तर खरंच तुमचं मनापासून खूप 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 धन्यवाद तुमचे, की तुम्ही असं माझ्या चॅनलवर आणि प्रेम करत आहात. तर नक्की सगळे व्हिडिओ तुम्ही बघत जा आणि एक नवीन गोष्टी, नवीन संकल्पना घेऊन मी तुमच्यासमोर येण्याचा प्रयत्न करत आहे. तर आजची अशीच एक छानशी रांगोळी आहे. आपण छानपैकी फुलं काढत आहोत आणि बांगड्या ठेवण्याचा उद्देश असा आहे की प्रत्येकालाच अशी एकसारखी फुलं काढता येतील असं नाही. तर माझा उद्देश असा आहे की प्रत्येकाला, ज्यांना रांगोळी काढता येत नाही तर त्या प्रत्येकाला रांगोळी काढता आली पाहिजे. तर ह्या छोट्या ट्रिक्स असतात ना, याच्यामुळे रांगोळी काढायला सोपी जाते. आणि जेव्हा सोपी जाते ना, तेव्हा प्रत्येकाला त्याची आवड निर्माण होते. तर आपलं हे ट्रेडिशन आहे, आपली ही परंपरा आहे, तर ही आपण जपली पाहिजे. त्यामुळे अशा छोट्या टिप्स आहेत ना, त्या सांगितल्या की त्याच्याप्रमाणे रांगोळी काढायला सोपी जाते. तुम्ही बघू शकता, आता मी चमच्याचा वापर केला आहे. चमचा पहिल्यांदा थोडासा मागे घ्यायचा आणि मग पुढे घ्यायचा. अशाने त्या फुलाचा आकार अगदी बरोबर छान येतो. तर हे सगळ्या छोट्या टिप्स असतात ना, ह्या शॉर्ट्स व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळ्यांना तुमच्यासोबत शेअर करता येत नाही. तर जेव्हा तुम्ही लॉंग व्हिडिओ बघता तर तेव्हा तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टींचं जवळून बघता येतील आणि ऐकता येतील. त्यामुळे तुमच्या रांगोळीमध्ये पण सुधारणा होत राहील. जे बिगिनर्स असतात ना की त्यांना असं दिसताना हे सगळं अवघड वाटतं, अरे मला जमेल की नाही. पण हे जेव्हा तुम्ही ऐकता, बघता, तेव्हा तुम्हाला प्रत्येकाला ही रांगोळी काढता येईल इतक्या सोप्या पद्धतीनं मी दाखवण्याचा प्रयत्न करत आहे. आता आपण पानं काढून घेणार आहोत. तर पानांना 2 ग्रीन कलरचे 2 शेड्स मी टाकलेले आहेत आणि परत त्याच चमच्याच्या साहाय्याने पानाचा आकार द्यायचा आहे. आणि आता 2 फुलं जे आहेत, तर त्याच्या 2 फुलांच्यामध्ये आपण काहीतरी फिलिंग्स टाकणार आहोत. तर बघूया रांगोळी आता कशी होती पुढे जाल. आता अशा प्रकारे आपण त्याला फिलिंग्स टाकून घेणार आहोत. तरी जेव्हा आपण एखादी गोष्ट करायला घेतो ना, तर प्रत्येकाला असं वाटतं की खरं कधी मला वेळ एवढा नाही आहे की रोज आपण अशी दारात एवढी नसेल तरी चालेल, पण एक छोटंसं फूल का होईना रोज आपल्याला काढलं तर आपल्याला छान वाटतं आणि पॉझिटिव्हिटी छानपैकी आपल्या घरात मस्त येते. आणि जेव्हा आपण आपलं दार बघतो ना, तेव्हा आपल्यालाच ते खूप छान प्रसन्न असं वाटतं. तर नक्की एकदा काढून बघा. माझे संक्रांतीचे पण बरेचसे व्हिडिओ मी टाकलेले आहेत, तेही तुम्ही डेकोरेशन नक्की बघा. त्यामुळे यावर्षीची संक्रांत पण तुमची मस्त जाणार आहे. तर अशा पद्धतीने आपण आपली रांगोळी तर पूर्ण झालेली आहे आणि बोलता रांगोळी आपली पूर्ण होऊन गेली आहे. आता छानपैकी आपण दरवाजाची पूजा करून घेऊ. आणि तुम्हाला आज अजून एक सांगू का, आज जगन्नाथजींचा ॲनिव्हर्सरी आहे, जगन्नाथ स्वामींची. तर मला तिकडे एका कार्यक्रमाला जायचं आहे. तर मी
छानपैकी तयार होऊन रांगोळी म्हटलं आधी काढून घेऊयात मस्तपैकी. आणि जगन्नाथजींच्या ॲनिव्हर्सरीला 56 भोग लागतात तुम्हाला माहिती आहे. तर त्या 56 भोगमध्ये करण्यासाठी दाखवण्यासाठी मी छानपैकी आज मस्त पुरणपोळी केलेली आहे. तर ही पुरणपोळी 56 भोगच्या तिथे मला घेऊन जायची आहे आता. आणि तिथे गेल्यानंतर देवाचं दर्शन होणार आहे छानपैकी आणि आपण केलेला नैवेद्य तिथे दाखवला जाणार आहे याची मनात खूप मस्त खुशी आहे. आणि अशा प्रकारे आपली रांगोळी पूर्ण झाली आहे, पुरणपोळी पूर्ण झाली आहे आणि आता मी ते घेऊन जाणार आहे. तर तुम्हाला कशी वाटली रांगोळी मला नक्की सांगा. माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमच्या मैत्रिणींसोबत शेअर करा, अगदी अवश्य करा. लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. थँक यू.